श्री गणेशाय नमः. जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरींद्र नंदिनी वजा वरा भुजंग भूषणा सप्तकर्णेत्रा लीला विचित्र तुझ्या भानुकोटी तेज परमिता विश्वापका विश्वनाथा रमा माधव प्रिया भूताधिपती अनंता मूर्ती विश्वपते परमानंदा पंचवक्रा पर्वात परा पंचदश नेत्रा परम पावन पै फेनगात्र परम मंगला परब्रह्मा मंद स्मित वदन दयाळा षष्ठाध्यायाती निर्मळा श्रीमंतिनी आख्याने न लिला स्नेहाला तो वदलासी श्रीधर मुख निमित्त करून तुझे वदलासी आपले गुण व्यास रूपे सुतास स्थापून रसिक पुराण सांगविसी ऐसे एकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ विदर्भ नगरी एक सुशील वेद मित्र नामे दुजोता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेद मित्रासी पुत्र सगुण सुमेधा नाम जाहला सारस्वत सुत सोमंत उभयंताचे मित्रत्व अत्यंत दशग्रंथी ज्ञान बहुत मुखद्भूत पुराणे संहिता अरण ब्राह्मण छंद निघंट शिक्षा जाण ज्योतिष कल्पव्याकरण निरक्त पूर्ण दशग्रंथी ऐसा विद्याभ्यास करिता 16 वर्षे झाली तत्वता दोघांचे पिते म्हणते आता भेटा अनुपनाता विदर्भासी विद्या दावणी अद्भुत मिळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहून येतात तर लग्ने करू तुमची यावरी ते ऋषीपुत्र विदर्भरायासी भेटले सत्वर विद्याधनाचे भांडार उघडून दावी तीन प्रशिष्ठा विद्या पाहता तो शिलाराव परी विनोद मांडीला अभिनव म्हणे मी एक सांगेन भाऊ धारा तुम्ही दोघे नैषधपुरीचा नृपना त्याची पत्नी श्रीमंतनी विख्यात मृत्युंजय मृडानी प्रीत्यत दाम्पत्य पूजा करी भाऊ तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबनी होऊन जावे एक क्षणी दिव्य अलंकार बहुत धनी पूजील तुम्हा कारणे तेथून यावे परतोन मग मी देईन यथेष्ट धन माता पिता गुरुनुपूजन कदा मान्य करून तो बोलती दोघे किशोरी अनुचित कर्म निंदे फार पुरुषाशी स्त्रीवेश देखता साचल सचेल स्नान करावे पुरुषाशी नारीवेश देखता पाहणार जातीत अदपाता वेश घेणारी तत्वता जन्मोजन्मी स्त्री होय येई परत्रिकर्म अनुचित तैसेची शास्त्र बोलत त्याहीवरी आम्ही विद्यावंत धनामित मिळू आमची विद्यालक्ष्मी सदैव तो शिववनीचे भुभुज आमचे नियमुनी चरणाभुज धनदेती प्रातुन्या पंडितांची विद्या माया सद्गुणी विद्या अकाळी फळदायिनी विद्या कामधेनु सांडुनी निंदे कर्म न करू कदा माता पित्यान विद्या आगळी संकटी प्रवासी प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभू सकळी देखून या जोडती कर विद्याहीन तो पाषाण देख दिता जिताचे मृत तो शतमूर्ख त्याचे न पहावे मुख जन्नी व्यर्थ शमवली राव म्हणे दोघा लागून माझे मान्य करावे एवढे वचन परम संकटे पडले म्हणून अवश्य म्हणते ते द्वा राय वस्त्रे अलंकार आणून एकाशी स्त्री वेश देऊन सोमवारी यामिनी माझी जाण पूजा समी पाठविली जे सकळ प्रबंधाची ईश्वरजीची प्रतिमा नाही कुंभिनीवरी जीव देखुनी नृत्य करी पंचशर प्रीतीने रंभा उर्वशी चातुरेखानी परली लज्जा पावती जिस देखुनी रेणुका जानकी श्रीकृष्ण भगनी उपमा शोभे जेसी तिने दंपत्य देखुनी कृत्रिम पाहुणी हासे म्हणी परी भावार्थ धरून चातुरेखानी हरभावानी म्हणून पूजित अलंकार वस्ते तिष्ठ धनुष्यळ सन्निधीत भोजन शिवगौरी म्हणून नमस्कार करून बोळवी जाता ग्रामपंत लक्ष्मी पुढे भ्रतार मागे कामिनी नाना विकार चेष्टाभाषी बहुत बोलित अशी म्हणी आहे एकांतून वृक्ष लागली निबिड सदन मी कामनळे करून गेले आहळून प्राणपती तू वर्षुनी सुरत मेघ शीतळ करी मामांग मी नितंबिनी झाली अभंग जवळी पाय येऊन या तो म्हणे का चेष्टा करीस विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करीसे आसपास हसती लोकमार्गीचे तो ते कामी होऊन मूर्छित मेदनेवरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथा धावत्वरित करी शांत काम जराती तो परतून आला सोयग म्हणे नसते काय मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधू निसंग ब्रह्मचारी विद्यार्थी येरी म्हणी बोलशी काय माझे होय चापचोनी पाहे गेले पुरुषत्व लवला हे भोगी येती मजाता हाती धरून या तयाशी आडमार्गे नेले कांताशी वृक्ष गेले गगनाशी पल्लव भूमीशी पसरले साल तमाल देवदार आम्र कंदंबादी तरोवर त्यावनी देवनी नेवनी सत्वर म्हणे शंका सांडी सर्व ही मी स्त्री तू भता निर्धार नाही ते दुसरा विचार येरू म्हणे ही नघडी साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पल्लाशी सकळे याचे काहीचे फळ परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करून पाही पा आधीच स्त्रीवरी तारुणी परम निर्लज कांतवन मिठी घाली गाळा धावून देतो चुंबन बळीची एकूणी घेऊन या त्याचा हात पाणी पाये पैदूर्क मंडलोत तो झिडकारून मागे सारित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुषजनी परियुषित एकांतवनी सभाग्य सदन तरुणी प्रातिता मंचळेना वृत्तीस नव्हे विकार नरी तरी तो नर केवळ शंकर त्यापाशी
त्यापाशी तेथे समग्र येऊनी राहतसी सेवेसी जनरहित घोरवणी व द्रव्य घट देखील नाही देखता जाय ओसंडून तरी तो शंकर निर्धारी सत्यवचनी सत्कर्मरत निगमागम विद्यामुकोदत इतके असून गर्वरहित तरी तो शंकर निर्धारी आपण देखता वर्म काढून निंदक विंदिती वागवानी परी खेदरीत आनंदमनी तरी तो शंकर निर्धारी दुसऱ्याचे कुठ दोष गुण देखी ऐके जरी अनुदिन परी ते मुखास नानी गेली या प्राण तरी तो शंकर निर्धारी न दिसे स्त्री पुरुष भावजान गुरु पायी चाराचर संपूर्ण न सांगे आपले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धारी पहिलं मूर्ख हा पंडित निवडू देणे समान पाहत कीर्ती वाढवावी नावडे मनात तरी तो शंकर निर्धारी अभ्यासिले न मेरी लोकांत शिष्य करावे नाहीच घेत कोणाचा संग नावडे कांतरी तो शंकर निर्धारी विरोनी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ बुडाली याची नाही करी खंती तरी तो शंकर निर्धारी श्रीधर्मनेसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायीच्या पादुकांनी शिष होऊन राहावी सर्वदा वेदमित्र पुत्र सारदू परम शेस्त्र निवटून काम मणिग्रामात चला जाऊ उत्तम विचार करू या गोष्टीचा ऐसे बोलून सारस्वत पुत्र दिवी स्त्री उपसद आणीला सरस्वतवर श्रुत केला समाचार गतकटार रोतला जो सारस्वती मांडीला नंतर राजवेळाला वृक्ष सरळ बळवित मने दुर्जनात वा गेला घात हत्या करीन तुझोरी वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र मज लागून अरे तू वा निर्वंश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहत मने कृत्रिम केवी झाली सत्य शिवमाया परमाद्भुत अघटित कर्तृतेचे राये मिळवून सर्वामन मनी सतीच करा अनुष्ठान द्यावी अशी पुरुषत्वानंद रीज धन्य होईन मी विप्रमंती हे ईश्वरी कळा आमचिन्ह पालेटे भोपाळा तेव्हा विदर्भ धायता ये वेळा राधिता झाला देवते हवन मांडिलं दुधराव सुप्त दिन निराहार देवी प्रसन्न झाली मने मागवर मग बोले तो विदर्भ तो मने हा सोमवंत स्त्री विषयाशी पुन्हा करी पुरुष देवी मनी ही गोष्ट निशिष नगडी सोसा काल तरी निसिम पतिवता सिमंतनी परम भक्त सद्गुण खाणी जिचे कर्तृत्व माझी न मोडावे सहसाई या सरस्वताशी दिव्यनंदन होईल सत्यवेद पारायण ही सुमितावर जाण लग्न करून देईचे देवीच्या आज्ञे करून त्याशी दिले लग्न करून आंबिकेच्या वचनी जाण पुत्र झाला सारस्वता धन्य श्रीमंतीची शिवभक्ती उपमान त्रिजगदी तिचे कर्तृत्व हे मोती मृण शिके सर्वता सुत म्हणे ऐका सावधान अवंती नगरी ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन शृंगार सुगंध मालप्रिय पिंगला नामे वैशाली विख्यात तिशी झाला सदा रत सांडोनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागीला धर्मपत्नी टाकून या दुराच्या तिच्याच घरी वास करी मध्यमांसृत अहोरात्री काम करदमी लोळत करावया जगद्भुत आपणच्या उतरला शंकर वृषभनामी योगीश्वर होणे विचारत महिवरी आपले जे निर्वाण भक्त त्यांची संग दुःखे संकटे निवारित पिंगलीच्या सदना अकस्मात पूर्वपुण्यास्तो पातला तो शिवयोगींद्र दृष्टी देखून दोघे धावती तरी चरण षडोपचारे करून सुप्रेम होऊन पूजिती शुक सुपक्न स्निग्ध विदग्ध चतुर्विधान्य उत्तम स्वाद भोजन देऊनी भविदे अलंकार वस्त्र दिली करून या दिव्यशे निज्वल तो शिवयुगराज तळहाती मर्जित दोघे चरणामुजे सुवर्णाग्रज उदय होईतो येव निशी क्रमणी जाण शिवयुगी पावला अंतर्धान दोघे म्हणती रमण देऊनी दर्शनी गेला अम्मा मग पिंगलानी मदन कालांतरी पावली मरण परिगाठीस होते पूर्वपुणे शिवयोगी पूजनाचे दशार दिशेचा नृपदी नृपती वज्रबाहू नामे शिव विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जेवी दमयंती नळाची तो मदन नामे रमंतीच्या गरबी राहिला जाऊन श्रीमंतिनीच्या पोटी कन्यारत पिंगला वेश्या जन्मली कीर्ती मालिनी तिचे नाव पुढी कथा ऐका अभिनव इकडे सुमतीच्या पोटी भूदेव असता विचित्रवतली तिच्या सोती होत्या परी पट्टराणी होईल पुत्र त्याही तीस विषय दुर्धर गर्भिणी असता घातली तीच तत्काळ व्हा मृत्यूंपरी रोग लागला झाली प्रसूद विषांगावरी फुटले भूत बाळकासहित जननीच्या क्षते पडली झाली वन रक्त पुळगळी रात्रंदिन राहे बहुत विद्या आणून औषध्यता बरी नव्हे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विवळ मृत्यू नोई व्यता सबळ बरी नव्हेची सर्वता लेकरू सदार करी रुदन रायाशी निद्रांना लागे रात्रंदिन कंटाळा मग रतावरी घालून घोर कानांनी सोडिले जेथे मनुष्याची नाही दर्शन व्यस्ती व्याकर सर्पदारण सुमती बाळकडे घेऊन सव्या पैसो हिंडत असे कंटक पाषाण वृत्तीचरणी मूर्छा येऊनी पडी धरणी आक्रंदे रडे परी न मिळपारी वर्णी करून अंग तडकी मने जगदात्मा कैलासपती जगदवंद्य ब्रह्मानंद मूर्ती भक्त वंजर पंजरा तुझी गती सदा गाती निगमागम जय जय त्रिदोषमना त्रिनेत जगदग कुरंगंत पंचवक्रा अजजित पै फेनगाता जन्मयात्रा चुकुका अनादि सिद्धा परमिता माया चक्र चालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणानिता धावा आता जगद्गुरु ऐसा धावा करता सुनते तवनी सी व्याघ्र गर्जती परमभयभीत होनी चित्ती बाळासाई शिती पडी श्रावण रीता नयनी वनी सांडिले उर्वी गर्भरत्न किवीर सेनिष्ण घोर कानन पती विजयसी
सुमतीची करुणा ऐकून पशुपक्षी करताची रुदन धरणी पडता मूर्छन वृक्ष पक्षी छाया करताती चिंचू भरण्या जो बाळा विषमती वेळू एकी मधुर रस आणून स्नेहाळ मुखी घालून तोशिवती वन गाई स्वपुच्छ करून वारा घालती रक्षी रजनी असो यावरती राजपत्नी हिंडता पूर्वतली तो वृषभार वनी घेऊन पण ती जाता देखे नैनी त्याची आसंगी करून वैश्य नगरा पातली तेथील अधिपती वैश्यसाच्या त्याचे नाव पद्माकर परमसभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा तिने सुमती सर्व वर्तमान पुसले तो कोटील कोण तिने जे वर्तली मुळीहून श्रुत केले ते ऐकून पद्माकर त्याच्या अश्रुधार स्रवती नेत्र श्वासोच्छ्वास टाकून घोर गती थोर कर्माची म्हणतसी पहा वज्रभाऊची पट्टर आणि पतिव्रता उनीची स्वामिनी अनाथापरी हिंडेवनी दिनवदन आली ते येते मग पद्माकर म्हणे सुमते तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊन यावराती परामर्श करीत यायचा बहुत वैद्य आणून देता झाला रसायन केले बहुत प्रयत्न परिव्याधी न राहायचे मग सुमती म्हणे ताता श्रीशंकर वैद्य न होता कवनासही व्यथा बरी न होय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दिनवदन म्हणे रत्न गेले माझे पद्माकर शांतवी बहुवृती नगरजन मिळाली स्वभोवती तो निशांती ओला गबसती ते विश्वयोगी आला तिथे जैसे दुर्बला सदनशुद्ध चिंतामणी अकस्मात की शुद्धीने प्राण जातो शिराब्दी पुढे धाविला पद्माकरी धरिले चरण पूजला दिव्यासने बैसून त्यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला मने वसे सुमते काहो रडसी करी शोक तुझे पूर्वजनी पती पुत्रजन कुठे आहे सांग पा आलाशी 84 लक्षविनी फिरत ती स्वजन स्वैर्याप्त आले कुठून गेली कुठे त्वरित सांगे मजपाशी उत्तांता तू नानाविनी फिरसी पुढे किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तुका रडसी पाही मानसी विचारुनी शरीर धरावी ज्यावरने त्या कुलाभिमानी नास्ती प्राणी परी आपण उत्पन्न कुठून ते विचारून न पाहती तो पुत्र आणीला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पाहून तो आणि हे अवघे जण आज जातील कुठे कवण्या द्या आत्मा शिवशाश्वत शरीर क्षणभंग नाशवंत तरी तो शुक करीसी व्यर्थ विचारून म्हणे पहा आत्मा अविनाशी शाश्वत तो नवी कोणाचा बंधू सुत शरीर आकारने शोक करीसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जळी उठती तरंगापार सवेची फुटती क्षण भंगुर मृगजळीची मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसने चित्रींच्या वृक्ष छाये बैसला कोण चित्राग्ने कोण जाळीले कोणाचे सदन तेथे गंगा लिहिली संतमीन कोण वाहून गेला तिथे वंद्यासूत्र द्रव्य आणून भीष्मकन्या मारुतीसे देऊन गंधर्व नगरीचे वराडे आणून लग्न कोणी लाविले वाऱ्याचा मंडप शिवून शिकता दोरे बांधीला आवडून शुक्तिकार जताचे पात्र करून खपुष्पे कोणी भरिले कासवीचे घालून घृत मृगजळीचे मीन पाजळी ती पोत ते चरणी नुपुरी बांधण्याचं जन्मांद पाहत बसले अहकर्णीची कुंडली हिरवणी चित्रींचे चोर आली घेऊन हा प्रपंच लटिका मुळीन तो साच कैसा जाणावा मुळीच हे लटके अशाश्वत्याचा शोक करणे व्यर्थ क्लेशतरुचे उद्यान संत शरीर उद्भवली सकल रोगांचे भांडार कोमे कीटकांचे माहिर की पापाचा समुद्र की अंबर भ्रांतीचे मूत्र श्लेष्म मास रक्त अस्थेची मोळी चर्मविष्ठित मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र सत्यमुळीचे ऐसे शरीर अपवित्र ते पशुमूत्री झाली पवित्र क्षुरे मूर्ध छिदले समोर इतकिनी पावन केवी होय शरण न जाते देशिकापती तरी केशनी प्राणी तर ती कल्पकोटी फेरेगते मुक्त होती कधी सुमती तू सांगे सतुर तुझे जन्मजन्मीचे कुठे आहेत भ्रतार अवघा मायापूर सावध शत्रू होईल का जयाचे सकाळी मागता देता लाजिरवाणी तनुगर बांधिले निर्गुण 5 वास आणोनिया याचा भरोसा नाही जाणके दवा लागेल न कळे अग्न की झाली वस्त्र जीर्ण रुणानुबंध तवतगे मिथ्या जैसे मृगजळकी स्वप्नीचे राज्य ढिसाळ आहा प्राणी पापी सकळ धनधान्य पुत्र इच्छिती गंगे माझी काष्टी मिळते एकवट होती मागोती बिघडती तैसी स्त्रीपुरुष बोली जेती खेळमुळीचा सत्या वृक्षावरी पक्षी येती कित्येक बैसती कित्येक जाती आणि क्या तरवर बैसती अपत्य तैसी जाणपा पतिक वृक्षातळी बसतो उष्ण सरल्या उठून जात सोयरे बंधुआप्त तैसे जाण निर्धारी मायामयी प्रपंच वक्षी जीव शिव बैसले दोन्ही पक्षी शिव सावधान सर्वसाक्षी जीव भक्षी विषय पडी ती भक्षितांच बोलून गेला आपण आपणाशी विसरला ऐसा परिमित जीव ब्रह्मला जन्म मरण भोगीतसी त्या माझी एकदा पुण्यवंत सदुर शरण रिगत मग तो शिव होऊनी भज शिवाला घ्यात तरी ऐसे ऐकता दिव्य निरूपण पद्माकर सुमते उठून अष्टभावी दाटून वंदिती चरण तयाचे मने एवढे तुझे ज्ञान कायिक न करसी इच्छे करून तो साक्षात उमरण भक्त रक्षणा धावलासी मग मृत्युंजय मंत्र राजयोगी सुमती सांगे शिवयोगी मंत्रिणी भस्म लावितांगी व्यतारहित झाली ती रामबा उरुशून वाहिले दिव्य शर्तीचे झाले मृत्युंजय मंत्र भस्मचेचे बाळ उठविले तात्काळ
वर्ण व्यता जाऊन सगळं 32 लक्षण झाला बाळ. मग शिवध्यान उपासना निर्मळ सुमते बाळ उपदेशिले परीच झगडता पूर्ण लोह तात्काळ होय सुवर्ण तेसे दोघे दिव्यरूप जाणं होती झाली ती काळी. आश्चर्य करी पद्माकर म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र. काळ मृत्यू भयापा त्यापासून रक्ष गुरुनाथ. गुरुचरणी रत होते सदा तैसिकेची भव आपदा. धनधान्याशी नाही मर्यादा भेद खेदावारी बाळ चरणावरी घालून सुमती लागे सप्रेमचनी. म्हणे सद्गुरु तुझून श्री सांडणे माझे या शरीराच्या पादुका करून तुझे आधी विचारून लिहून तरी मी नव्हे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमती. मग शिवयोग बोलत आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत तुझ्या पुत्रास होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करील हा. त्रिभुवन बरे होईल कीर्ती निज राज्य पाविल पुरती. भद्रा युनाम निशिची याचे ठेवली जाण निजान. थोर होय तो भद्रा बाळ तो मी क्रमी येतेच काळ. मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ निष्ठा करून धरीत जा. हा राजपुत्र निश्चित लोकात प्रगुट निधी मात्र. हा होईल विद्यावंत चतुष्षष्टी काळा प्रवीण. ऐसे शिवयोगी बोलून पावला ते तिचे अंतर्धान. गुरुपदांबुजा आठवून सुमते सद दक्षिणाक्षणा. पद्माकरास्य सुख अत्यंत सुनत पुद्राहिणी बहुत. भद्रावी त्यासी आवडत सदापूर्वीत लाडत्याचा. पद्माकरी संपते वेचून दोघांचे केले मेखला बंधन. दोघांशी भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री. 12 वर्षाचा झाला बाळ धीर गंभीर परम सुशील. मातीच्या सेवेशी सदाकाळ जवळ तिष्ठ सादर. पदरी पुरस्कृताचे पर्वत शिवयोगी प्रकटला अकस्मात. सुमती भद्रावी धावत पाय झाडीत मुक्तकेशी. नैनोदगी चरणाक्षण केशवसने पुसले पूर्ण. जे सुगंधभरित जाणतेने स्नेह तिचे लाविले. वारंवार करीती प्रदक्षिणा दाटाची अष्टभावी करून. षडोपचारी पूजन सोहळा करीती अपार. स्तवन करीत असे तेव्हा सुमती तुझ्या प्रसारी करून मी पुत्र होती. यावरी भद्रावी नीती शिवयोगी शिकवत असे. स्मृतिपूर्णाक्त पायी धर्मनीती वर्त जाई. माता पिता गुरु पाय निष्ठा असू दे सर्वदा. गो भूदेव प्रजापळा सर्वांभूती पाहाव उमार मन. वर्णाश्रम स्वधर्माचरण सहसाने सांडावे. विचार केली या वाचून सहसा न कराव्या क्रिया. मागे पुढे पाहुण्या शब्द बोलावा कुशलत्वे. काळ कोण मित्र किती कोणी द्वेषी शत्रू किती. आय काय वेळ किती पाहावे चित्ती विचारण्या. माझे बळ किती काय शक्ती आपली सेवक कैसी वर्तती. यश की अपयश देती पाहावी चित्ती विचारणी. अतिथी देवी मित्र स्वामी वेद अग्निहोत्र. पशु कृषी धनविद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षणाक्षणा. लेकरू भार्या अरिदास सदन गोवाता रोग विशेष. येथे उपेक्षा करिता निशेष आणि क्षणात होय पे. ज्या पंथी गेले विद्वजन आपण जावे तुझी पंत लक्षण. माता पिता गुरुनिंदा जाणे प्राणांती न करावी. वैश्वदेव समयाती ती आली याती सण पुसावी याती. अन्न वस्त्र सर्वांबती द्यावी प्रत्येत शिवाच्या. परोपकार करावा पण परपीडा न करावी जाण. करावे गुरु ब्राह्मण रक्षण सत्य सुजान म्हणती तव. निंदावाद टाकून सर्वदा केजे शिवस्मरण. तेच म्हणावे म्हणून शिवसेवंत पथोर. परदार आणि परदन हे न पाहावी जेवी वमन. करावे शास्त्र शिवण शिवपूजन यथाविधी. स्नान होम जपाध्ययन पंचयज्ञ गोप्रसेवन. श्रवण मन निज ध्यास पूर्ण अनालस्य करावी. सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण. दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस न येथे न करावा. काम पूर्ण धर्म पत्नीशी निषिद्ध जाण पर्योषेतेसी. क्रोधे दंडावे शत्रुसी साधू विप्रांशी नमेजे सदा. द्वेषी अशी धरावा मद संत भक्तांशी नम्रता भेद. संसारी पुसी मत्सरा प्रसिद्ध असावे निर्मत्स निर्मोही. सर्वांभूती दुर्जनासी दंबदावी जी भल्याचे परदर वंदिजे. अहंकार हे पृथ्वी जिंकित निरहंकार दुजासी. वाचा सावध शिवस्मरणी प्राणी सार्थक दाने करुणी. पद पावन देवाला यात्रागमनी नित्य शिवध्यानी बैसावी. पुराण श्रवणी श्रोत्र सादर त्वचा संत आलिंगनी पवित्र. सार्थक शिवध्यानी नेत्र जीवने स्तोत्र वर्णावी. शिव निर्माल्य वास घेई जी ग्रहाणी येरती इंद्रिय लावाई भजनी. दीनानाथ आज्ञान देखुनी तयावरी कृपा कीजे. ईश्वरी प्रेम संतासी मैत्री द्वेषी देवांची द्वेषी त्याची उपेक्षा करी. युक्त निद्रायुक्त हरी मृगया करी परमनीतीने. अतिविद्या अति मैत्री अतिपुण्य अतिस्मृती. उत्साह धैर्य दानवृत्ती वर्धमान असावी. आपले वित्त आयुष्य गृह चित्र मैथुन अवश्य सुकृत मंत्र. दान मान अपमान ही स्रोत गुप्त असावी जाणीजे. नष्ट पाखंडी शट धूर्त पिशून तस्कर जार पतित. चंचल कपटी नास्तिक अनृत ग्रामसभेशी नसावे. निंदक शिवभक्ती उच्चदक मद्यपान गुरु तल्पक. मार्गप्रेरक कृतज्ञ धर्मलोक त्यांचे दर्शन न व्हावे. दारा धन आणि पुत्र यांचे आसक्त नसावा मात्र. अलिप्तपणे संसार करून आसक्त असावे. बंधू सोयरी शशुर स्वजन याचे स्नेह असावा साधारण. भलता विषय देखून आसक्ती तेथे न करावी. करावे रुद्राक्षदार मस्तकी कंडी दंडीकर भूषण. गेली प्राण शिवपूजन सर्व ताईने सांडावे. शिवयोगी कवची सर्वांगी लेऊ शिकू शिवयोगी.
चर्चेचा रणरंगी शिवशास्त्रात शस्त्रार्थ बाधा न होय. काळ मृत्यू बा संरक्ष मृत्युंजय उपासना आतताय मार्ग ब्रह्मन यासी जीवे मारावी. सोमवार वृत्त शिवरात्री पद शिवविधियुक्त आचरावी. विशेष शिव हरिकीर्तन निर्दोष सर्व सांडून ऐकावी. महापर्व कुयोग शादिनी वितिपात वैद्रुदी संक्रमणी न प्रवर्ताय मैथुनी ग्रहणी भोजन न करावी. सत्पात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान. अपात्रिदानी दारिद्र्य पूर्ण शास्त्र मान जाणीजे. वेदशास्त्र पुराण किताब गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण. दान दिल्याचे पाळन करिता पुण्य त्रिगुण होय. अपूजाचे पूजन पूज्य त्याचा अपमान. तेथे येई भय दुर्भिक्ष मरण होतं जाणे विचाराचे. महाढुई उडी घालणे महापुरुषाचे विग्रह करणे. बलवंताशी स्पर्धा बांधणी द्वारे अनाथाची. दान शोभे सदा हस्त कंकण मुद्रिका भारी समस्त्र. श्रवणी कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणीची. ज्याची वाचा सरस्वती भार्या रूपवती सती. अवदारे गुणसंपत्ती सफळ जीवित तयाचे. देईन अथवा नाही सत्य वाचे से असा वृत्त. विद्यापात्र इति अमित सत्यदान त्या दिजे. विपत्त काळी धैर्य धरी वादी जयवंत वे करी. युद्धामाजी पराक्रम करी याचकासी पुष्टी न दायचे. ब्राह्मण मित्रपुत्रा समितीचे भोजन उत्तम यथार्थ. गज तुरुंगासहित पंत चालणे त्याचे श्रेष्ठ होय. ज्या लिंगाचे नाही पूजन तिथे साक्षवी पूजा करावी जाऊन. अनाथ प्रेत संस्कार जाण करणे त्या पुण्याशी पार नाही. ब्रह्मदिवशा एवढे विशेष मारक नाही कदा विषय. सत्समागम रात्रंदिवस तुच्छ सुधारस त्यापुढे. प्रतापे न व्हावी संतप्त परसौख्य हर्षभरित. सद्वार्ता ऐकता सुख्य अत्यंत ते तोची शिव भक्त शिवाचा. पाषाण नाम रत्न व्यर्थ चारत्ने आहेत पृथ्वीत. अन्न उदक सुभाषित अवधारी रत्न चौथेपी. वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्ताचे आशीर्वाद घ्यावे. भाग्याभागी येत स्वभावी स्वधर्म न डाळावा. पूर्वविरोधी विशेष त्याचा न धारा विश्वास. गर्भिणी पायी गर्भास तेवी प्रजा पाळिका. गुरु आणि सदाशिव यासी न करावा भेदभाव. भाग्य विदार्गव सर्व सोडून द्यावा जाणपा. नराची शोभा स्वरूप पुनः स्वरूपाचे सद्गुण आभरण. गुणांचे अलंकार ज्ञानाचे भूषण क्षमाक्षांती. कुलशील विद्याधन राजत परूप यौवन. या श्रेष्ठ मदने कोण न बोलू न द्यावे. ऐसा नाना परी शिवयुग बोधिता झाला भद्रावी लागे. हे नित्य ऐकता जुगी साकडे न पडी सर्वता. 7वा अध्याय गिरी कैलास यावरी वास्तव करे उमाविलास. पारायण प्रदक्षिणा करीती विशेष निर्दोषी जोडितया. की हा अध्याय हिमाचल भक्तिभावाने कन्या वेलाळ. तिसी वरुणी पैफीन दौड शशुरगई राहिला. पुढे अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करीत भद्रायुस. ब्राह्मनंद निशिदिवस श्रवण करून विद्वजन. बहुगज विदारक भुगेंद्र मृगेंद्र शिद्रवर्ध आनंद समुद्र. तो शिवी ब्रह्मानंद यतेंद्र. तो जगद्गुरु ब्रह्मा जगदात्मा. शिवलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुरात ब्रह्मोत्तर खंड. परिसो सज्जन खंड. सप्तमाध्याय गूढ हा.